भारत देशाचे महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांची समाधी होदेगिरी दावणगिरी कर्नाटक येथील या समाधीची अत्यंत दुरावस्था झाली आहे। भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे समाधीचा ढासा हा ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळे ही समाधी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे। या समाधीकडे केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समाधीवरती कोणत्याही प्रकारचे छत्र नाही, तिथे कोणत्याही प्रकारचा विकास नाही। त्यामुळे शहाजी राजा यांची समाधी ऊन वारा पाऊस अशी याच्या संकटामध्ये गेल्या 300 वर्षापासून उभी आहे। 23 जानेवारी 1663 रोजी शहाजी राजा यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या होदेगिरीच्या पवित्र जागी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे पुत्र व्यंकोजी राजे यांनी शहाजी राजे यांची दगडी ढाच्यामध्ये ही सुरेख चिरेबंदी समाधी उभी केली आणि समाधीच्या पूजा अर्चेसाठी जवळपास 50 एकर जाण दिली। आज त्या ठिकाणी फक्त अर्धा ते पाऊण एकर जमीनच उपलब्ध आहे। इतर जमीन ताब्यात घेऊन सरकारने या समाधीच्या वरती तातडीने छत्र उभं करावं आणि त्या जागेमध्ये मेमोरियल ट्रस्ट उभं करावं की शहाजी राजे हे राष्ट्राचे महान पुरुष आहे। त्यावेळी उत्तरेमध्ये बादशाह शहाजहान आणि दक्षिणेचा बादशाह शहाजी राजे हे सर्वांनी त्यांच्या समकालीन लेखक जयराम पिंडे यांनी नमूद केलेले आहे। कवी अनुपुराण शिवभारतामध्ये सुद्धा शहाजी राजे यांच्या विद्वतेचा शौर्याचा उल्लेख आहे। अशा शूरवीर कर्तबगार शहाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार होणे अत्यंत गरजेचं आहे। शहाजी राजे यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे पुत्र थोरले पुत्र संभाजी महाराज आणि धाकटे पुत्र व्यंकोजी राजे यांना राष्ट्राच्या रक्षणासाठी उभं केलं आणि त्यांनी तीनही पुत्रांनी स्वतंत्र राष्ट्र निर्माण केली। त्यातलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं राष्ट्र सर्वात विश्वनायक, महानायक आणि जगातलं सर्वात ग्रेट राजा आणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून आज जगभरात त्याचा परिचय आहे। अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान पिता, महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे यांच्या समाधीची अवहेलना केंद्र शासनाने थांबवावी, अन्यथा आम्ही मावळा जवान संस्थेच्या मार्फत सर्व छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वतीने 1 जानेवारी 2027 पासून दिल्ली येथील जंतर मंतर वरती सत्याग्रह आंदोलन करतोय, शंखनाद आंदोलन करत आहोत। तरी मायबाप सरकारने याची दखल घ्यावी